Hello friends, welcome to my YouTube channel Tovarez Physics. In the last video we studied about the total kinetic energy of a rolling body, and in that video we have seen the rolling motion of a body on smooth horizontal surface, and in that video we have seen the total kinetic energy of rolling body on the smooth horizontal surface is given by this formula. E is equal to half mv square in bracket 1 plus k square upon r square. बघा बेटा, लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म्युला डिराइव केला. कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी किंवा रोलिंग बॉडी काढली आपण आणि ती या फॉर्म्युल्याने मिळाली. आता आजचा जो व्हिडिओ आहे बाळा, या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचंय? आपल्याला पाहायचंय रोलिंग मोशन ऑन इन्क्लाइन प्लेन. लास्टच्या व्हिडिओमधलं जे रोलिंग मोशन होतं ते ऑन कुठलं होतं? ऑन स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. बेटा, या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच रोलिंग मोशन स्टडी करायचं आहे, बट कुठं? ऑन द इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन प्लेनवरून बॉडी रोलिंग मोशन परफॉर्म करत असताना दॅट बॉडीची आपल्याला काय काय काढायचं आहे? लिनियर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन अँड टाइम ऑफ डिसेंट. टाइम ऑफ डिसेंट म्हणजे काय? इट इज द टाइम टेकन बाय बॉडी टू रीच फ्रॉम टॉप टू बॉटम. इमॅजिन करा, अशी एखादी इन्क्लाइन सरफेस आहे. आपण असं कन्सिडर करू, दिस इज द इन्क्लाइन्ड सरफेस and theta is the angle of inclination and it is the elevation. Elevation means काय? height आहे, h आहे असं म्हणू आपण. ठीक आहे, चला काय केलं आपण? बॉडी इज ॲट द टॉप ऑफ दिस इन्क्लाइन्ड सरफेस. इमॅजिन करा, ही इन्क्लाइन्ड सरफेस आहे आणि काय झालं बेटा, तुझ्या काय लक्षात येईल? इथं जोपर्यंत आपण पकडून ठेवू तोपर्यंतच बॉडी इथं थांबल. आपण जर याला रिलीज केलं म्हणजे सोडून दिली तर इथं बॉडीकडे असताना कोणती एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी. काय फॉर्म्युला असेल त्याचा? mgh असेल. मग सध्याला बॉडी इथं आपण होल्ड केलेली म्हणून त्याच्या टॉपला असताना बेटा त्याच्याकडे कोणती एनर्जी असेल? तर पोटेन्शियल एनर्जी असेल. इथून ही बॉडी रिलीज केली की या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी असेल. इमॅजिन करा, इथून बॉडी इथपर्यंत आली आणि इथपर्यंत आली असता या बॉडीचं जे काही हे डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण एस म्हणू. मग आता डायग्राममध्ये तुम्हाला कळायलंय, सध्या नीट लक्षात घ्या. एच काय? इट इज द इलेव्हेशन म्हणजे काय? हाईट आहे. थीटा अँगल ऑफ इन्क्लायनेशन आहे किंवा इन्क्लायनेशन ऑफ दिस सरफेस विथ द हॉरिझॉन्टल आहे, थीटाचे. आणि एस म्हणजे बॉडी टॉप टू बॉटम रीच होत असताना एस घेतला आपण म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट बॉडी. आजच्या व्हिडिओमध्ये बेटा आपल्याला या बॉडीचं काय काढायची? आधी वेलॉसिटी काढायची, पुन्हा ॲक्सलरेशन काढायचं आहे आणि टॉप टू बॉटम इथं रीच व्हायला जो काही टाइम लागते त्याला टाइम ऑफ डिसेंट म्हणतो. डिसेंट म्हणजे काय बेटा? वरून खाली येण्यासाठी लागलेला वेळ आहे, नोन ॲज द टाइम ऑफ डिसेंट. तर बेटा हा टाइम ऑफ डिसेंट सुद्धा आज आपल्याला काढायचा आहे. चला मग पहिल्यांदा काय काढू आपण? या बॉडीची वेलॉसिटी काढू. वेलॉसिटी ॲट एनी पोझिशन म्हणून. आता बघा, इथं बॉडी आपण पकडून ठेवलेली म्हणजे होल्ड करून ठेवलेली, सोडून दिली की याच्याकडं पोटेन्शियल एनर्जी दॅट कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी. या बॉडीवर आपण अदर कोणतेच फोर्स अप्लाय नाहीत करायला बेटा. म्हणजे आपण इथं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी अप्लाय करू शकतो, कारण ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी फक्त ही इथून बॉडी खाली येईल अंडर इट्स ओन वेट. स्वतःचं वेट म्हणजे काय? याच्यावरती ॲक्ट होणारं इफेक्टिव्ह फोर्स इज अ फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून नो अदर फोर्स इज ॲक्टिंग ऑन बॉडी, सो वी कॅन यूज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे कसं बेटा, आपण असं सांगू शकतो, पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप should be equal to kinetic energy at the bottom. किंवा कोणती? ही पोझिशन ए म्हणू आणि ही पोझिशन बी म्हणू. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट ए शुड बी इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट बी. मग बघा, ही बॉडी इथून रोल करत खाली येईल बेटा. मग इथं पोटेन्शियल एनर्जी किती असेल? किती हाईटला आहे बॉडी? ही एच एवढ्या. सो पोटेन्शियल एनर्जी काय असेल तिथली? mg इंटू एच शुड बी इक्वल टू. बघा, मग आता तिथून रोल करत खाली बीला आली, इथं त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल? तर रोलिंग कायनेटिक एनर्जी घ्यायची आपल्याला. ट्रान्सलेशनल नाही किंवा प्युअर रोटेशनल नाही, तर कोणती घ्यायची? रोलिंग कायनेटिक एनर्जी. आणि लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं बाळा, रोलिंग मोशनमधली कायनेटिक एनर्जी किंवा टोटल एनर्जी काय होती? इट इज गिवन बाय हाफ mv स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस दिस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानं मिळाली. हा फॉर्म्युला कसा आला कळत नसेल तर रोटेशनल मोशन लेक्चर नंबर 12 बघा.
आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कळल की या कायनेटिक एनर्जीचं असं एक्सप्रेशन आहे. ठीक आहे, चला आता आपण सिम्प्लिफाय करू. दिस एम गेट कॅन्सल, मी 2 ला इकडं शिफ्ट करतो. दिस 2gh इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस दिस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आपल्याला काय काढायची, वेलॉसिटी फाइंड करायची फर्स्ट ऑफ ऑल. म्हणून हा व्ही स्क्वेअर काढायला हा ब्रॅकेट इकडे याच्या भागाकारातील, म्हणजे मी असं लिहू शकतो दिस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh अपॉन काय येईल 1 प्लस दिस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हा ब्रॅकेट डिवायडेशन मध्ये आला आणि याचं जर रूट घेतलं तर वी विल गेट फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी लाईक दिस अंडर रूट 2gh 1 अपॉन दिस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर असं एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी आलं ऑफ अ बॉडी रोलिंग डाऊन ऑन अ इन्क्लाइन्ड प्लेन. तुम्हाला म्हणू शकतात obtain an expression for velocity of body rolling down on a inclined plane. मग आपण काय कन्सिडर करणार, this body of mass m is at position A on the inclined surface whose inclination is theta and elevation means height is equal to h असेल. ठीक आहे बेटा, चला मग तुम्हाला कळालं वेलॉसिटी कशी काढली, बाय युजिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं कॉन्झर्वेशन कधी यूज करावं बेटा, फक्त ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळेच बॉडी इथून खाली येईल, म्हणजे दुसऱ्या प्रकारचं त्याच्यावर फोर्स ॲक्ट होणार नाही. म्हणून इथं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज केलं आणि अशी वेलॉसिटी काढली. या इक्वेशनला बेटा तू जर व्यवस्थित ऑब्झर्व केलंस तर तुझ्या काय लक्षात येईल, या इक्वेशनमध्ये 2g and h ऑल दीज 3 क्वांटिटीज आर कॉन्स्टंट. ह्या तिन्ही टर्म्स कॉन्स्टंट आहेत. 2 कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट आहे, h कॉन्स्टंट आहेत. म्हणून तू v साठी अशी रिलेशन लिहू शकतो बेटा, v इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. के मीन्स काय होती, रेडियस ऑफ जायरेशन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलंय, समजत नसेल तर बेटा तो व्हिडिओ उघडायचा, तो बघायचा आणि पुन्हा या व्हिडिओमध्ये यायचं. सो इन दिस वे वी हॅव ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ बॉडी रोलिंग डाऊन ऑन इन्क्लाइन्ड प्लेन. ठीक आहे बेटा, वेलॉसिटी कशी काढायची समजलं. पुढे जाऊ आपण. काय काढायचं आहे आता, वी आर इंटरेस्टिंग इन फाइंडिंग ॲक्सलरेशन, लिनियर ॲक्सलरेशन ऑफ दिस बॉडी. ए फाइंड करायचं आहे. अँड टू फाइंड ए ॲक्सलरेशन फाइंड करण्यासाठी आपण काय करू, वी विल यूज द थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. म्हणून बघ बेटा काय काढायचं आता आपल्याला, टू फाइंड ए. ए मीन्स काय, ॲक्सलरेशन. त्या बॉडीचं ॲक्सलरेशन फाइंड करायचं आहे. अँड ॲक्सलरेशन कॅन बी ऑब्टेन बाय युजिंग द third kinematical equation which is given by v square is equal to u square plus 2as असं काढता येईल. मग बेटा बघ इथं v आणि u काय, v म्हणजे ही वेलॉसिटी इथं काढलेली आपण, इथं v स्क्वेअर आहेच किंवा हे v यूज करा. u म्हणजे काय, इथं बॉडी असताना इनिशियल वेलॉसिटी किती होती त्या बॉडीची, 0 होती. मग आता बेटा काय करायचंय, ह्या सगळ्या व्हॅल्यू त्याच्यात पुट करायच्यात. म्हणून मी काय पुट करतो बघ बेटा, हा व्ही स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू माझ्याकडे जी इथं व्हॅल्यू आहे ते यूज करतो मी. कशी, इट इज गिवन बाय 2gh डिवायडेड बाय दिस 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. इट इज इक्वल टू यू स्क्वेअर मीन्स काय, 0 स्क्वेअर प्लस हे 2as. म्हणजे काय काय मिळालं मला, हे 2 गेट कॅन्सल होईल. मग मी असं लिहू शकतो दिस 2gh अपॉन 1 प्लस दिस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. इट इज इक्वल टू हे 2 ॲक्सलरेशन काढायचं आहे, बट एस मला समजू शकतो डायग्रामवरून. एस ही बघा साइन थिटा घेतला, मी जर इथं साइन थिटा घ्यायचा प्रयत्न केला बेटा, साइन थिटा इज इक्वल टू एच अपॉन एस. ह्याच्यावरून मला एस असा लिहिता येईल एच अपॉन साइन थिटा. तर हे एस ची व्हॅल्यू मी इथं पुट करतो बेटा. कसा एस, एच अपॉन साइन थिटा. फ्रॉम फिगर काढलाय आपण. दिस 2 गेट कॅन्सल, सॉरी दिस 2 गेट कॅन्सल, अगेन एच गेट कॅन्सल. आणि ॲक्सलरेशनसाठी मी या साइन थिटाला इकडं पाठवलं तर मला ॲक्सलरेशन असं मिळेल, साइन थिटा जीच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, जी साइन थिटा होल डिवायडेड बाय 1 प्लस दिस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. So this is an expression for acceleration of the body. बेटा हे बॉडीचं ॲक्सलरेशन काढलं कसं, बाय युजिंग द थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. अगेन बेटा तू या इक्वेशनला जर व्यवस्थित ऑब्झर्व केलंस
तुझ्या पटकन लक्षात असेल याच्यामध्ये जी कॉन्स्टंट आहे sin theta इज अगेन कॉन्स्टंट, सो दिस ॲक्सलरेशन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय येईल बेटा, a इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ह्या रिलेशन तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. v इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ दॅट बॉक्स आणि तोच बॉक्स इथे फक्त स्क्वेअर रूट नाही आहे. चल बेटा मग तुला कळालं की आपण वेलॉसिटी सुद्धा कशी फाइंड केली. कशी केली, बाय युजिंग द थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. चला आता पुढे जाऊयात. आपण काय काढायचं आहे आता, टाइम ऑफ डिसेंट. म्हणजे पुढचं आपलं मेन इंटेन्शन आहे टी काढायचं आहे, त्याला TD म्हणतो मी. TD मीन्स काय, टाइम ऑफ डिसेंट. काय असतो हा बेटा, इट इज द टाइम टेकन बाय दिस बॉडी टू रीच फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप कडून बॉटम कडे रीच व्हायला त्या बॉडीने घेतलेला टाइम येतो. कसा फाइंड करील, हा कसा फाइंड करता येईल, बाय युजिंग द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. व्हॉट इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, v is equal to u plus at. Again I will put all these values from equation, call this equation first and this is the equation second. मला दोन्हीच्या व्हॅल्यू तिथं v ची पण आहे, u ची a ची पण आहे. चल बेटा बघ तिथून v ची व्हॅल्यू काय होती, तर अशी v ची व्हॅल्यू √2gh डिवायडेड बाय काय असते, हा 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हा ब्रॅकेट इट इज इक्वल टू, हा u तर किती बेटा 0 आहे, प्लस ॲक्सलरेशन तू इथं काढलेलेस काय होतं ते, हे g sin थीटा डिवायडेड बाय दिस बॉक्स कोणता 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि मल्टिप्लाइड बाय ह्या टीला बेटा मी इथं TD असं म्हणतो, जो काय इंडिकेट करायला आहे, इट इंडिकेट्स द टाइम ऑफ डिसेंट. ठीक आहे. चला आता मला टाइम ऑफ डिसेंट काढायचा आहे, तर मी हे 0 टर्म झाली आणि हा इथला जो एवढा भाग आहे मी याला अलीकडे शिफ्ट करतो, उलट होईल ती टर्म. इकडं जर आली तर मला त्याला असं लिहिता येऊ शकतं, हे 2gh डिवायडेड बाय 1 प्लस दिस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, हा ब्रॅकेट आहे, इनटू. बघा आता बेटा ही टर्म इकडं आली तर उलट होईल. कशी लिहू शकतो मी ती, हा बॉक्स वर येईल 1 प्लस दिस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि हे होल डिवायडेड बाय जी साइन थीटा. हा तर u किती झालाय, 0 झालाय, त्याला आपण रिमूव्ह करू. इट इज इक्वल टू TD. TD मीन्स काय, टाइम ऑफ डिसेंट. आता जे कॅन्सल होऊ शकतं बेटा ह्याच्यातलं त्याला ब्रॅकेट रूटमध्ये घेऊ, जे कॅन्सल होऊ शकत नाही त्याला साईडला लिहू आपण. मी हा ब्रॅकेट काय करतो, अंडर रूट घेतो. कसा घेता येईल बघा आता, हे काय येतील, हे 2gh इंटू हा ब्रॅकेट जर रूटमध्ये आला बेटा नीट लक्ष देशील, हे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि रूटमध्ये आणल्यामुळं त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. ह्याचा स्क्वेअर का लिहिला, कारण ह्याला इनसाइड अंडर रूट लिहिलंय. परत हा इथला ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू परत हा जी सुद्धा रूटमध्ये आला तर जी स्क्वेअर इंटू हा साइन थीटा मात्र मी रूटच्या बाहेर लिहितो, इट इज इक्वल टू TD, टाइम ऑफ डिसेंट. तू म्हणशील बेटा साइन थीटाचा का स्क्वेअर केला नाही, त्याला आपण रूटमध्ये घेतलं का, नाही घेतलं, बाहेरच आहे तो, म्हणून तो साइन थीटा ॲज इट इज राहिला. बघा आता हा स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट गेट कॅन्सल, हा जी आणि हा जी स्क्वेअर गेट कॅन्सल. मग हा टाइम ऑफ डिसेंट काय राहिला ते मी इथं लिहून टाकायला लागलो. काय राहिला, हा साइन थीटा रूटच्या बाहेर आहे म्हणजे 1 अपॉन साइन थीटा अंडर रूट. रूटमध्ये काय राहिले, इथं 2 राहिले, इथं काय राहिला h, हा खाली काय राहिला g आणि हा ब्रॅकेट काय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर टाइम ऑफ डिसेंट. बेटा याच्यावर खूप MCQs विचारता येतात. कसे विचारता येतात की टाइम ऑफ डिसेंट तुम्हाला असं सांगतात MCQ मध्ये, काय सांगतील, इथं रिंग आहे, डिस्क आहे, हॉलो सिलेंडर आहे, सिलेंडर आहे, सॉलिड स्पियर आहे, हॉलो स्पियर आहे, त्यांचं मास आणि रेडियस सारखे म्हणतील. तर इथून इथं यायला सगळ्यात कमी वेळात आधी कोण रीच होईल ते तुम्हाला विचारतील बेटा. मग तुम्हाला काय करायचंय, ह्या टाइमाची रिलेशन बघा, टाइम ऑफ डिसेंट कसा मिळायला आहे, का साइन थीटा कॉन्स्टंट आहे, 2hg पण कॉन्स्टंट आहे. मग तू विचार करायचा बेटा, दिस टाइम ऑफ डिसेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट काय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मग बघ बेटा आता के जेवढा जास्त असेल
तेवढा टाइम काय होईल, जास्त लागेल. मग कुणासाठी के जास्त आहे, तो उशिरा खाली लक्षात घ्यायचं. सो टाइम ऑफ डिसेंट इज प्रोपोर्शनल टू √1 + k² r स्क्वेअर. मग मोर द के मोर विल बी द टाइम रिक्वायर्ड. हेच तू अप्लाय कर या वेलॉसिटीला. इथं के जेवढा जास्त असेल तेवढी वेलॉसिटी कमी असेल. परत इथं तेच असेल ॲक्सलरेशनला, के जेवढा जास्त असेल तेवढं ॲक्सलरेशन कमी असेल. मग एला आणि व्हीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि फक्त टाइम ऑफ डिसेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे के जेवढा जास्त असेल तेवढा टाइम जास्त लागेल, के जेवढा जास्त असेल तेवढी त्या बॉडीची वेलॉसिटी कमी असेल आणि सेम अप्लाय होईल या ॲक्सलरेशनला. मग हे 1, 2 आणि 3 याच्यावर कंपॅरेटिव्ह MCQ विचारतात बेटा. कसा विचारतात मी सांगितलं तुला, ऐकशील तो. काय असेल असं जर तुला विचारलं, काय अ रिंग, डिस्क, सॉलिड सिलेंडर, हॉलो सिलेंडर, सॉलिड स्पेअर आणि हॉलो स्पेअर आर रोलिंग डाऊन ऑन अ इन्क्लाइंड प्लेन सायमल्टेनियसली हॅव्हिंग सेम मास अँड सेम रेडियस. ह्या प्रत्येकाचं मास आणि रेडियस सेम आहे म्हणतील बेटा. तुम्हाला विचारतील विच बॉडी विल रीच द बॉटम फर्स्ट किंवा लास्ट, शेवटी कोण जाईल. तर तुला टाइम ऑफ डिसेंट बघायचं आहे. ज्याच्यासाठी के सगळ्यात जास्त आहे बेटा तो जास्त वेळ घेईल. मग तुला माहिती रेडियस ऑफ जायरेशन सगळ्यात जास्त कुणासाठी, रिंगसाठी. के = r एवढा असतो सगळ्यात जास्त रिंगसाठी. म्हणून रिंग काय करेल, सगळ्यात जास्त वेळ घेईल. सो रिंग विल रीच द बॉटम ॲट द लास्ट, सगळ्यात शेवटी येईल ते. ठीक आहे बेटा. चला बाळांनो, आता आपल्याला एक टेबल तयार करायचं आहे ज्याच्यामध्ये की नंबर ऑफ MCQs लपलेले. आपण आत्ताच बघितलं रोलिंग मोशनमध्ये इन्क्लाइन प्लेनवरचं जे रोलिंग मोशन आहे त्याच्यामध्ये वेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि टाइम ऑफ डिसेंट आपण असा काढला आहे. वेलॉसिटी या फॉर्म्युल्याने मिळाली, ॲक्सलरेशन असं मिळालं आहे आणि हा टाइम ऑफ डिसेंट. आता काय करायचं बेटा, आपल्याला आता डिफरंट बॉडीजसाठी हे वेलॉसिटी कशी असते, ॲक्सलरेशन कसं असते आणि टाइम ऑफ डिसेंट कसा असते तो काढायचा आहे. कारण हा जर टेबल आपण तयार करू शकलो बेटा, नंबर ऑफ MCQs तुम्हाला मिळतील. कारण तुम्हाला कम्पेअर करून काढायला होतात की कुणाचा टाइम ऑफ डिसेंट कमी असेल, जास्त असेल. मग तुम्ही जर हा टेबल तयार करू शकलात तुमचं काम आणखीन सोपं होणार आहे. बघा, पहिल्यांदा आपण बॉडी घेतली रिंग किंवा हॉलो सिलेंडर. बघा, कोणत्या बॉडीचा विचार करायला, रिंग किंवा हॉलो सिलेंडर. या दोघांसाठी के ची व्हॅल्यू किती असते बेटा, r एवढी असते. मग k² r स्क्वेअर किती झाला, के च्या ठिकाणी r पुट करा. के चा स्क्वेअर म्हणजे r² r स्क्वेअर म्हणजे किती आला, इथं 1 आला, लक्षात असू द्या. चला मी वेलॉसिटी काढायला जातो आता. रिंगसाठी वेलॉसिटी किती येईल, किती येईल, हे 1 + k² r स्क्वेअरची व्हॅल्यू, म्हणजे मी याला राऊंड करतो तुम्हाला कळण्यासाठी. याची व्हॅल्यू बघा रिंगसाठी किती आली, 1. 1 + 1 2 झाले आणि 2 आणि हे 2 कॅन्सल, म्हणजे किती आलं, हे √gh. कसं काढलं तुमच्या लक्षात आलं. याची व्हॅल्यू मी 1 पुट केली. चला तसंच ॲक्सलरेशन बघा काय आले इथं, हा परत इथला k² r स्क्वेअरचा विचार करा. ह्याची व्हॅल्यू किती, 1. 1 + 1 2 म्हणजे किती आलं, हे g sin θ/2. कसं काढायला मी लक्षात येलोय, फक्त याची व्हॅल्यू पुट करावी. ती कुठं काढलेली असते बेटा, इथं काढलेली असते. परत याला बघा आणखीन इथं याच्या ठिकाणी मी व्हॅल्यू पुट केली. हा 1 + 1 2 2 × 2 4 म्हणजे हा टाइम ऑफ डिसेंट असा येईल 1/sin θ√, हे 4h/g. चला हे रिंगसाठी आलं लक्षात सगळ्यांच्या. रिंग किंवा हॉलो सिलेंडर असेल तर हे वेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि टाइम ऑफ डिसेंट असा येईल. चला आता डिस्ककडे जाऊ. किती असते ह्याचा के, r/√2 म्हणजे किती झाला, हा k² r स्क्वेअर 1/2 येतो. कसा पुट केलाय, याची व्हॅल्यू k² ला पुट करा. चला आता हाफ झाला. वेलॉसिटी कशी येते, का बेटा, हे हाफ आलं. हाफ + 1 म्हणजे किती, 3/2 येत. आणि हे बघा खालचं डिनॉमिनेटर किती झाला, मी एकदा इथं लिहितो, हे √ वरचे 2gh डिवायडेड बाय 1+ त्याला हाफ लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे किती येतील बेटा, हे √2gh. 1 + हाफ म्हणजे 3/2 झाला. हे 2 वर जातील तर हे असेल √4/3gh. म्हणजे बघा इथला असा झाला हा √4/3 × gh. चला परत इथं ॲक्सलरेशन तसाच.
किती येणार आहे हा ब्रॅकेट एकूण 3/2 ब्रॅकेट येणार आहे. 1 + हाफ 3/2 आणि ते 2 वर जातील तर ते असेल 2g sin θ/ 3. कारण या ब्रॅकेटच्या ठिकाणी आपल्याला 2/3 पुट करायचे. कसं 1 + हाफ 3/2 आणि ते 2 वर गेले 2g sin θ/3. इथं परत तसंच येऊ काय 1 sin θ ॲज इट इज. अंडर रूट काय राहतंय बघू आपण. 1 + हाफ म्हणजे किती इथं 3/2 ब्रॅकेट झाला. 3/2 ब्रॅकेट झालं तर ते 2 ह्या ब्रॅकेटचे 2 कॅन्सल. काय येतील 3h/g असं येईल. हे फक्त 3h/g असं आलं. चला आता पुढच्या डायग्रामकडे जाऊ. सॉलिड स्पिअरसाठी किती असते रेडियस ऑफ जायरेशन 2/5 टाइम्स r एवढा असतंय. मग 2/5 टाइम्स r असे आले तर किती येईल हे k² r² ची व्हॅल्यू झाली 2/5. फॉर हॉलो स्पिअर किती येईल हा √2/3 r आला त्याचा स्क्वेअर 2/3 झाला. याच्यात जर मी व्हॅल्यू पुट केली बेटा किती येणार आहे हे का अंडर रूट असतील. मी इथं पुट करतो. किती येईल हा 1 + ब्रॅकेटची व्हॅल्यू बघा k² r 2/3 इथं किती झाले 3 × 1 = 3 आणि 2 = 5 किती झाले हे 5/3 झाले. 3 वर जातील 3 × 2 = 6 6gh/5 असं येईल. ह्याचं 6gh/5 असे आले हे. तर मी त्याला असं लिहितो 6gh/5 अशी त्याची व्हॅल्यू आली. पुढे जर गेला तर आपण बघा ॲक्सलरेशन काढायचं आहे तर बघा हे परत किती हे 5/3 हा ब्रॅकेट 5/3 झाला तर हे येईल 3/5 × g sin θ. आणि परत टाइम ऑफ डिसेंट काढला तर कसं येईल 1 sin θ अंडर रूट. बघा हे 2h/g जशास तसे हे 5/3 इथं 5 × 2 = 10 किती येतील 10/3. हे 5/3 म्हणजे 5 × 2 = 10 10/3 × h/g. तर चला बेटा आपण अशा प्रकारे डिफरंट बॉडीजसाठी हा टेबल तयार केला. आता या टेबलचे इम्पॉर्टन्स काय. इमॅजिन करा तुम्हाला असा MCQ विचारला बेटा की सांगितलं की काय एक रिंग आहे आणि दुसरी डिस्क आहे. सेम मास आहे सेम रेडियस आहे. रोलिंग डाऊन ऑन सेम इन्क्लाइन प्लेन विचारले. रेशो ऑफ दिअर ॲक्सलरेशन म्हटले तर बघा आपण रिंगचा आणि डिस्कचा हा रेशो घेणार. g sin θ तर इथंच कॅन्सल झाले. 1/2/3 तर किती येतील 3/4 येतील. तुम्ही हे काढा आणि फक्त भागाकार करून टाका. संपला. इझी काम होणार आहे. तर असा हा जो टेबल आहे तो प्रत्येकाला तयार करता आला पाहिजे. याचा स्क्रीनशॉट रेडी ठेवा आणि हा टेबल प्रत्येक जणांना बनवायचा प्रयत्न करा. कारण ह्याच्यात अनेक MCQचा प्रश्न मिटणार आहे बेटा. खूप MCQज तुम्हाला याच्यावरती विचारता येऊ शकतात. ॲक्सलरेशनचा रेशो, वेलॉसिटीचा रेशो, टाइम ऑफ डिसेंटचा रेशो, कशाचाही रेशो हे विचारू शकतात. लक्षात घ्यायचं. किंवा तुम्हाला टाइम विचारतील की कोणती बॉडी आधी रीच होईल नंतर रीच होईल वगैरे वगैरे. तर हा असा टेबल तुम्हाला तयार करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे बेटा. तर या टेबलमध्ये खूप मोठं काम आहे म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे काही करा हा टेबल तयार करायचं शिका. तर आजच्या व्हिडिओमध्ये बाळांनो आपण इथंच थांबू. राहिलेला भाग म्हणजे कालचं रोलिंग मोशन ऑन स्मूथ हॉरिझॉन्टल प्लेन आणि आजचं इन्क्लाइन प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन आणि इन्क्लाइन प्लेन ह्या दोन्हीवरचे प्रॉब्लेम्स आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहिजेत. खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स आहेत. मात्र तुम्हाला हे टेबल तयार करता आले तर अजून काम सोपं होणार आहे. म्हणून कालच्या व्हिडिओमधला बी टेबल पहा आणि हा आजचा पण टेबल पहा. हे दोन्ही तुम्हाला तयार करता आले पाहिजेत. ठीक आहे. आज इथं आपण थांबू बाळांनो.